ह्या सौ विमलताई आजी पारंपरिक रुखवताचं सामान बनवतात, ज्यामध्ये गव्हाच्या पिठापासून त्यांनी हे फुलं, स्ट्रॉबेरी, गुलाबाचे फूल, टोमॅटो, काजू, नागवेलीची पानं बनवलेली आहेत. त्याच्यासाठी गव्हाचं पीठ, काजूसाठी रवा आणि हे खाण्याचे म्हणजे जिलेबीमध्ये, बुंदीमध्ये जो कलर वापरतो तो खाण्याचा कलर वापरून त्यांनी बनवलेला आहे. आता आपण पाहू एक एक वस्तू कशा बनवतात ते पाहू. आता तुम्ही काय बनवताय आजी? टमाटे बनवायचे. हे बघा, ह्या गव्हाच्या पिठात लाल कलर मिक्स करून मस्त टोमॅटोसारखा कलर आलेला आहे आणि त्याच्यावर बारीक बारीक हिरव्या कलरचे रेषा पण करतायत त्या, जसे टोमॅटोवर असतात ते. आणि मग ह्याला काय करणार तुम्ही? उन्हामध्ये वाळून घेणार. आता आम्हाला तुम्ही काय शिकवताय? काजू करून घेईल. काजू, काजूसाठी रवा पाण्यामध्ये तिंबलेला आहे छान प्रकारे फक्त, आणि सगळ्यामध्ये थोडं थोडंसं मीठ टाकलं जातं. मीठ कशासाठी? की त्याचे तुकडे नाही पडावे म्हणून. बघा, हे काजू लांबून पाहिले तर खरेच वाटतं. किती फास्ट फास्ट करताय त्या. थोडेसे तुम्ही जाड जाड ठेवले ना काजू, ते उन्हात वाळून त्याचा आकार बारीक होतो म्हणून त्यांनी थोडेसे जाड जाडच काजू ठेवलेले. आता काजू तयार झाले ना? काजू तयार झाले. आता काय बनवणार तुम्ही? आता बनवणार नागलीची पानं. नागवेलीच्या पानांसाठी गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून, हिरवा कलर टाकून तिंबून घेतलेलं आहे. आता हे कसे बनवता इतके सुंदर पान आपण बघू. पीठ कसं घट्टसर तिंबावं लागतं का? घट्ट तिंबावं लागतं. पहिल्यांदा ह्या पिठाला पोळीसारखं लाटून घेताय. आता ही गोल पोळी लाटून त्याच्यावरनं आजी पानासारखा आकार काढतायत. अरे वा, किती सुंदर. सेम पानासारखा आकार त्यांनी केला आहे. आणि देठही त्याच्याचपासून बनवले. हे झालं नागवेलीचं पान तयार. खूपच छान. आता नागवेलीचे पानं हे सुंदर असे 7 पानं तयार केलेले आहेत. आता तुम्ही बनवताय सदाफुलीचं फूल. पाच पाकळ्यांचं फूल आहे म्हणून आधी पहिले पाकळ्या बनवून घेत आहे. बघू शकता इथं काय फेविकॉल नाही, काहीच नाही, फक्त ह्या पाकळ्या चिटकून घेत आहेत. ओलं पीठ असल्यामुळे ते पटकन चिटकलं जातं. फक्त त्याला दाबून थोडंसं घ्यावं लागेल.
पाहू शकता किती सुंदर फूल तयार झालं. स्ट्रॉबेरी आणि स्ट्रॉबेरीचे देठ. आपण बघू शकतो किती छान स्ट्रॉबेरीचा आकार बनवलाय आणि त्याच्यावर डॉट डॉट पण टाकले त्यांनी. ते सगळे देठ आत जावे म्हणून काडीने त्याला आतमध्ये घुसवलं. खूपच छान. सुंदर अशी रसरशीत स्ट्रॉबेरी इथं तयार झालेली आहे. खूपच छान, खूप सुंदर. आणि हे बघा, नागवेलीच्या पानावर शिरा सुद्धा त्यांनी किती सुंदर काढलेले आहेत. म्हणजे ते खरंच नागवेलीचं पान वाटतं. आणि म्हणजे किती बारकाई आहे की स्ट्रॉबेरी जे आहे ते प्रत्येक स्ट्रॉबेरीवर जे बारीक बारीक होल असतात, डॉट डॉट असतात, ते सुद्धा त्यांनी बनवलेले आहेत. अशा प्रकारे हे रुखवताचे, नागवेलीचे पानं, सदाफुलीचे फुलं, स्ट्रॉबेरी, काजू आणि टोमॅटो तयार झालेले आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आजी आपल्याला दाखवणार आहेत बदाम, सुपारी आणि हळकुंड आणि मोगऱ्याचा हार. धन्यवाद.